करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात नवमाराचा रोखोक. आज आपण रोखोक मध्ये पाहणार आहोत परवा अंजली दमानिया या ज्या सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती गंभीर आरोप केले. काही दिवसापूर्वीच मित्रांनो आपणास माहित आहे, नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की मी भ्रष्टाचाराचा 1 रुपया जरी देखील खाल्लेला जर म्हणजे उघडकीस आलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल. आता गडकरी साहेब आपला संन्यास घेण्याची आता वेळ आलेली आहे. काही माणसं मित्रांनो अशी असतात की त्यांची राजकारणातून निवृत्त होण्याची वेळ आलेली असते, परंतु तो निवृत्त होत नाही, कारण ते एक नशा असते. त्याप्रमाणे दारुड्याला दारूची नशा, गांजाड्याला गांजाची नशा, बाहेर खालींना म्हणजे बायांची नशा, असे अनेक नशा माणसाला असतात. त्यातील राजकारण ही एक नशा आहे. तुम्ही सांगा मित्रांनो, कोणता राजकारणी अगदी तरुण वयात निवृत्त झालेला आहे किंवा त्याला जोपर्यंत त्याचे हातपाय चालतात म्हणजे तो जागेवर बसत नाही तोपर्यंत राजकारण सोडतो का? नाही सोडत मित्रांनो. शरद पवारांचं आपण उदाहरण पहा. त्यांना अक्षरशः 2 लोकांनी धरून न्यायला लागतं, उठायला माणसं लागतात, पण ते राजकारण सोडतात का? नाही सोडणार. आता नुकतंच त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला मागे शरद पवारांना की आपण मोदींनी जे सांगितलं होतं की 75 वर्ष झाल्यानंतर त्यांनी ते आपल्या जागा सोडायच्या, राजकारणातून निवृत्त व्हायचं, मोदी काही निवृत्त होत नाही, याच्यावर आपलं मत काय? तेव्हा शरद पवारांनी एक असं उत्तर दिलं होतं की मी स्वतःच अजून निवृत्त झालेलो नाही, तर मी त्यांच्याविषयी काय बोलू. म्हणजे मी निवृत्त झालेलो नाही. आता 85वे वर्ष चालू आहे, मोदींचं 75वे वर्ष झालेलं आहे. म्हणजे मी अजून 85 वर्ष राजकारण करतोय तरी राजीनामा देत नाही, निवृत्त होत नाही, तर मोदींविषयी मी काय बोलू. म्हणजे त्यांनी त्या पत्रकारांचं तोंड गप्प केलं आणि त्यांनी असा एक संदेश दिला की जोपर्यंत माझा जीवात जीव आहे तोपर्यंत मी राजकारण करत राहणार. प्रसंगी त्यांनी मुलीसाठी पुतण्या अजित पवाराला बाजूला केलं, परंतु राजकारण यालाच म्हणतात. बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण आपल्याला माहिती असेल. त्यांनी बाळासाहेबांना माहिती होतं की राजकारण फक्त राज ठाकरेच त्यांची गादी चालू शकतो, परंतु पुत्रप्रेम ज्याला म्हणतात, महाभारतात आपल्याला माहिती आहे धृतराष्ट्राचे म्हणजे ते पुत्रप्रेम, त्याला माहिती होतं की हे राज्य आपलं पांडवच चालू शकतात. पांडव हे पुण्यशील आहेत, धर्मशील आहेत, म्हणजे सगळ्या बाबतीत उजवे आहेत, लढाईमध्ये उजवे आहेत, परंतु पुत्रप्रेम आडवं आलं आणि त्याचे 100 पुत्र नष्ट झाले आणि महाभारत घडलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, हे पुतण्याला बाजूला करून आपल्या मुलाला जबरदस्ती राजकारणात ते बॉस बनवून पाहत होते, जे अध्यक्ष बनवून पाहत होते, सर्व सत्ता त्यांच्या हातात देऊ पाहत होते. परंतु अजित पवार बाजूला झाल्यानंतर सुप्रिया सुळेंना ते काही जमलं नाही आणि शरद पवारांना देखील शेवटी आपली 10 वरती आमदारांची लोकसंख्या आलेली पाहावी लागली. आणि मित्रांनो, मग आता दुसरीकडे आपण विषय चालला होता आपला नितीन गडकरींचा. नितीन गडकरी कधी कधी चक्कर येऊन पडतात स्टेजवर, परंतु ते राजकारण काही सोडणार नाहीत. त्यांची इच्छा इतकी प्रबळ आहे की ते पंतप्रधान बनायला निघालेत आणि प्रसंगी काँग्रेसशी देखील हात मिळवण्याची त्यांची तयारी आहे. आणि त्याचा आता काही गोष्टी हळूहळू पुढे येतात. नितीन गडकरी स्वतः सांगतात, मी पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करायचो नागपूरला. त्यांचे जे बॅनर आहे, मी स्कूटीवरून फिरायचो, ते स्वतः बॅनर चिटवायचो, प्रचार करायचो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा. आणि मग असं करता करता ते 1995ला जेव्हा युतीचं पहिलं सरकार आलं त्यावेळी त्या सरकारात ते मंत्री झाले, रस्ते व काही सार्वजनिक बांधकामे. आणि त्या अभिमानाने सांगतात की त्या काळी मी 55 पूल मोठमोठे बांधले. म्हणजे मुंबई पुणे हा जो हायवे झाला, मोठा रोड, त्याची देखील आता आम्हाला त्यावेळेस माहिती आहे. त्यात जोग आणि शिर्के यांच्यामध्ये कसे बांधणे कमिशनवरून झाले. तेव्हा हे जे राजकारणी लोक असतात ना, लबाड लांडगे असतात, हे पैसे खाऊन ढेकर देऊन बसतात, परंतु वरून सांगतात नामानिराळे आम्ही भ्रष्टाचार केला नाही. आज रस्त्याची कामं जी आहे ना, जवळजवळ 7 लाख कोटी रुपयांची कामं या नितीन गडकरींच्या आधिपत्याखाली, निदर्शनाखाली चालू आहे. तर आपण त्या गोष्टीकडे येऊ. आजचा आपला विषय आहे की अंजली दमानिया नितीन गडकरींची जी पुरती काहीतरी कंपनी त्यावेळी होती त्यांनी सुरू केली, मग साखर कारखाना काढला, मग शरद पवारांचं गाईडलाईन घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांना इन्व्हॉल्व केलं आणि खूप मोठा त्यावेळी त्यांनी भ्रष्टाचार केला. परंतु त्यातून ते राजकीय हे काही प्रेशर म्हणा किंवा शरद पवारांची दोस्ती म्हणा, ते बाहेर पडले सही सलामत. आणि मग ते
हळूहळू हळूहळू ते केंद्रात गेले. परंतु त्यांची मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी जरी नागपूरचे असले तरी साप मुंगसाच वैर त्यांच्यात आहे, खुर्चीवरून, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून. आता ज्यावेळी त्यांनी पाहिलं गडकरींनी की आपल्याला मुख्यमंत्री पद काही भेटत नाही आणि आता पैसा तर आम्हा पाहिजे, मग त्यांनी पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहिलं. आता हे एवढे एक गुंतागुंतीचे मित्रांनो विषय आहेत आणि आम्ही कधी कधी एक विषय सुरुवात करताना दुसऱ्या विषय मध्ये येतो उदाहरणांसाठी आणि तोच विषय कधी कधी आणि त्यालाच पुढे नेतो. तर आजचा आपला विषय आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अण्णा हजारे यांची भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांची जी भारतीय जनता पक्ष राजकीय शाखा, आता अण्णा हजारेंचं आंदोलन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची गत एकच झालेली आहे. आता ती एक कशी झाली यावरती चिंतन करणार आहोत. आता आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचा अध्यक्ष या नात्याने आम्ही जे नितीन गडकरींचा हा भ्रष्टाचार आहे याविषयी आता अनेक भाग याविषयी होणार आहेत मित्रांनो. त्यांनी त्यांच्या 2 मुलांनी, 1 मुलगी यांनी कसे कसे भ्रष्टाचार केले याचे अनेक किस्से, अनेक उदाहरणं, अनेक प्रूफ नेटवर उपलब्ध आहेत मित्रांनो. अंजली दमानिया जी आहे ही सुद्धा काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही मित्रांनो. ही दमानिया सुद्धा अशा सुपाऱ्या घेते, सुपाऱ्याच वाजवते. तिला कोणीतरी आका असतो, मग तो तिला पुरावे देतो आणि मग ती त्या माणसाला टार्गेट करते. परंतु आता तिचा आका कोण आहे आता हे सर्व जग जाहीर झालेले. तिचे जे मिस्टर आहेत कोणतरी दमानिया, त्यांना जे लेखा विभाग किंवा ते पण मला वाटतं चार्टर्ड अकाउंटचं वगैरे हिसाबाचं वगैरे काम करतात. मग महाराष्ट्राच्या जो हिसाब किताब असतो, खर्च जमा खर्च, त्याचे सल्लागार म्हणून त्यांना घेतलेला आहे. आणि तरी अंजनी देवान सांगतात त्याचा मी आमच्या संघटनेशी म्हणजे त्या याच्याशी काही संबंध नाही. त्या पहिल्या याच्यात होत्या आप पार्टीमध्ये केजरीवालच्या. त्यानंतर त्यांनी नितीन गडकरींच्या विरोधात नागपूर येथे निवडणूक सुद्धा लढवली, पण ते गडकरींसमोर त्या हरल्या. आता त्याने भांडूपची जी चाळ आहे त्या चाळी मध्ये नितीन गडकरी यांनी त्या ठिकाणचा जो अधिकारी आहे म्हाडाचा वगैरे त्याला फोन करून सांगून ती जागा त्या ठिकाणाहून ते जे रहिवासी आहेत त्यांना बेघर केलं. आणि म्हणून मी त्यांच्याकडे गेले, सगळ्यांकडे गेले, मला न्याय भेटला नाही, म्हणून मी हे त्यांचं भ्रष्टाचार उघड केला. हे मित्रांनो धांद्यात खोटं आहे. ही बाई खोटं बोलते. ती कोणाच्या तरी इशाऱ्यावरून हे सगळं करते. हे आता जग जाहीर झालेलं आहे. भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनात ती अण्णा हजारेंबरोबर देखील होती, केजरीवाल यांच्या बरोबर होते. काय झालं, केजरीवाल आणि ह्या दमाने यांनी अमाप त्या ठिकाणी लोक प्रसिद्धी घेतली, अमाप पैसे त्या ठिकाणी छापले आणि त्यांना अमान्य झाले. आता दोघांचा आपला आजचा विषय नितीन गडकरी यांचा भ्रष्टाचार. ते पंतप्रधान व्हायला कसे निघाले होते, उपराष्ट्रपती मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे या सगळ्या त्यांच्या ज्या मिटिंग होत होत्या कशा होत होत्या, त्यांचं काय प्लॅनिंग होतं, हे सगळं आपण आता हळूहळू एका भागातून जाऊ. आता आपला आजचा विषय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन यामधला फरक आणि ते त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संघाला आणि अण्णांना कसं तोंडघशी पाडलं आणि कसं बदनाम केलं याविषयी आज बोलणार आहोत. अंजली दमाने काय, तो अरविंद केजरीवाल काय. आता प्रथम आपण अण्णांचा विषय घेऊ मित्रांनो. अण्णा हजारे यांनी जे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन सुरू केलं त्यानंतर त्यांचा विषय सुरू काँग्रेस विरोधात होता आणि काँग्रेसने त्यावेळी इतके मोठमोठे घोटाळे केले, म्हणजे 2Gचा असेल किंवा कोळसा घोटाळा असेल, सुरेश जैन यांचा घोटाळा असेल, अनेक घोटाळे केले आणि त्याचे पुरावे अण्णांकडे यायला लागले. आता त्यावेळी सुद्धा मित्रांनो आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन, आमचं लोक आंदोलन, अण्णांचं जन आंदोलन, परंतु काही पुरावे आपल्याला कोणते तरी म्हणजे कोणाच्या तरी थ्रू ते आले तरच आपण त्या पुराव्यांच्या आधारे आपण पुढे जाऊ शकतो किंवा एखादा लढा उभारू शकतो. दुर्दैवाने म्हणा किंवा दैवयोगाने म्हणा आम्हाला असं काही कोणी आका भेटला नाही किंवा आम्ही आपण त्या आकाच्या अंडर काम केलं नाही. आणि आम्ही स्वतः आता ज्यावेळी ज्योती देवरे तहसीलदारांच्या किंवा बळप असतील यांच्या विरोधात जे आंदोलनं केली आम्ही स्वतः अनेक दिवस म्हणजे काही वर्ष लागली माहिती अधिकारमध्ये एक एक कागद जमा करून जेव्हा आमच्याकडे 10,500 पाण्याचे पुरावे आले तेव्हा मग आम्ही त्याविषयी लढा उभारला. आता हस्ते परहस्ते कोणाच्या मदत होतात नाही असं नाही, याच्यात कोणी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही, परंतु लढा उभारण्यामागे एक निश्चित काहीतरी ध्येय असावं लागतं माणसांनो. पैसा कमवायचा असतं तर आम्ही सुद्धा पैसे घेऊन या आंदोलन मागे घेतली असती आणि हीच गत अण्णांची झाली. अण्णांनी सुद्धा नेत्यानं हा लढा उभारला मित्रांनो. परंतु झालं काय की अण्णा प्रथम महाराष्ट्रात
ज्यावेळी अण्णा हजारे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं 95ला सरकार आलं, मग त्यातले महादेव शिवणकर असतील, शशिकांत सुतार असतील, बबनराव घोलप असतील, नितीन गडकरी असतील, अशा मंत्र्यांच्या विरोधात त्यांनी म्हणजे 4 मंत्र्यांच्या विरोधात त्या काळी भ्रष्टाचाराचे पुरावे त्यांच्याकडे आल्यामुळं त्यांनी ते आंदोलन उभारलं. आता अर्थात मग त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी त्यांना साथ दिली असेल. आता दिले की नाही हे आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही त्यावेळी शिवसेना भवनमध्ये महाराष्ट्र वाहतूक सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होतो. त्यावेळी म्हणजे हे युतीचं सरकार होतं, शिवसेना भाजपचं, आणि केंद्रबिंदू त्या सरकारचं शिवसेना भवन होतं, कारण मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. मग ज्यावेळी ह्या भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी आंदोलनं केली, मग शेवटी बाळासाहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने विचार केला की आपलं हे पहिलंच सरकार आहे, आपली बदनामी होते, तर त्या 4ही मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला. शशिकांत सुतार, बबन घोलप, महादेव शिवणकर आणि गडकरी. तर राजीनामा दिल्यानंतर मित्रांनो, आम्ही त्यावेळी शिवसेनेत असल्यामुळं मग आम्हाला राजकारण काही कळत नव्हतं. फक्त बाळासाहेब ठाकरे सांगतील तेच आमचा पक्ष, बाळासाहेब सांगतील तोच आदेश, मग ते खरं असो, खोटा असो, चांगला असो, वाईट असो. आणि मग त्या काळी 96-97ला मित्रांनो आम्ही स्वतः राळेगण सिद्धीमध्ये येऊन त्यावेळीचे त्या ठिकाणी जे सरपंच होते आवटी म्हणून, त्यांना बरोबर नेहमी असायचे. आता त्यांचं चारित्र्य वगैरे आता त्या खोलात जायला नको आपल्याला, परंतु अण्णा त्यांना आदर्श सरपंच म्हणून महाराष्ट्रभरात मिरवत होते. आता ते आदर्श होते की नव्हते हा वादाचा विषय होतो आणि ते विचार आता हयात नाहीत, त्यामुळे त्या खोलात जायच नाही. परंतु त्यावेळीचे जे सरपंच होते सदाशिव मापारी, जे आता यादव बाबा त्यांचं शिक्षण मंडळ त्याचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांचे चिरंजीव जयसिंग मापारी आता उपसरपंच आहेत. हे त्यावेळी ज्यावेळी आम्ही पहिलं निवडणूक ज्यावेळी राळेगण सिद्धीमध्ये घ्यायची ठरवली होती, अण्णा हजारे आणि सदाशिव मापारी यांचं काहीतरी काही गोष्टीवरून ते वाचलं होतं म्हणायचं, किंवा त्यांचं पटत नव्हते विचार. मग सदाशिव मापारी हे अण्णांच्या विरोधात त्यावेळी कुठे भाषण कर, कुठे सभा घे, कुठे पत्रकार परिषदा घे. आणि मग एक दिवस त्यांनी असं ठरवलं की ते आता हयात आहेत, याचे आपण खुलासा करू शकता. मग ते असे फिरत फिरत आले बाळासाहेब ठाकरेंना भेटायला. ते शिवसेना भवनमध्ये आले डायरेक्ट. बाळासाहेब ठाकरे काही शिवसेनामध्ये भवनमध्ये बसत नव्हते. तिथे राज ठाकरेंचे आपले शेजारी शिवउद्योग सेना उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून दर गुरुवारी त्या ठिकाणी. मित्रांनो, त्याच ठिकाणी आमची बाळासाहेब यांची गाठ झाली होती. नंतर आम्ही त्यांच्या देखील संपर्कात आलो होतो. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत, आणि त्यांचे विचार त्यांचे म्हणजे सगळं काही आम्ही जवळून पाहिलेलं. त्यावेळेस मग हे आल्यानंतर आम्हाला एक दिवस त्यांनी साहेबांनी बोलावल्यानंतर सांगितले, तुम्ही पार्टनरचेच का वगैरे असं. त्या अण्णा हजारे आपल्या सरकारच्या मागे लागले, तुम्ही काही कसं करत नाहीत. आणि मग बाळासाहेबांनी आम्ही 1 रुपया कोणाकडून घेतला नाही, बाळासाहेबांनी आम्हाला दिला नाही, की कोणी, आम्ही सरळ एसटी पकडून गावी येण्याच्या नादात होतो. परंतु त्यावेळी आमच्या काही राळेगण सिद्धीला ओळख नव्हती, तालुक्यात देखील आम्हाला कोण काही ओळखत नव्हतं. आमचं बरंचसा आयुष्य मुंबईत गेलं. त्यावेळेस ज्यावेळी सदाशिव मापारी बाळासाहेबांना भेटायला आले शिवसेना भवनमध्ये, त्यावेळेस त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली की बाळासाहेबांना भेटायचं वगैरे. तर तेथील जे होते कामगार त्यांनी सांगितलं की बाळासाहेब मातोश्रीवर असतात, इथे नसतात, आणि त्यांच्या अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागते, तेव्हा त्यांना भेटता येतं. मग आम्ही त्यावेळेस ऑफिसच्या बाहेर आल्यानंतर राळेगण सिद्धीचे बरेचसे, आता नाव घेत नाही मी, ते लोक त्या ठिकाणी होते. मग मी विचारपूस केली तर ते म्हणले, मी राळेगण सिद्धीचा माजी सरपंच वगैरे, पारनेर तालुक्यातून आलो. पारनेर म्हटल्यानंतर मी थोडं आपुलकी, माणसाला आपोआप गावचा माणूस भेटल्यानंतर जागी होते. मी म्हटलं कशासाठी आलात, तर त्यांनी मग ते अण्णा हजारे यांच्याविषयी काही थोडं सांगितलं आणि मला बाळासाहेब ठाकरेंना भेटायचंय असं सांगितलं. तर मी त्यांना म्हटलं अपॉइंटमेंट वगैरे घ्यावं लागतं. म्हणले नाही, मी गावावरून आलोय, तुमची इथे राहण्याची सोय नाही, आम्हाला पुन्हा जायचंय, आम्हाला कधी भेट होऊ शकते. तर मी म्हटलं तुम्ही उद्या या सकाळी, तुम्हाला मी भेट घालून देतो. त्यानंतर आमचे जे वाहतूक सेनेत बाळासाहेब ठाकरे यांचे भाचे पंकज गुप्ते होते, ते आणि आम्ही बलवंत मराठा पेपर त्यावेळी दोघात काढत होतो शिवसेना भवनमधून. त्यांना मी सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही तुमची उद्या दुसऱ्या दिवशी भेट घालून देतो. बाळासाहेबांकडे नेलं मापारींना. त्या ठिकाणी त्यांनी बरंचसं सांगितलं. आता बाळासाहेबांना देखील आनंद झाला की अण्णा हजारेंचा देखील विरोध करणार कोणीच आहे, कारण अण्णांची दहशत एवढी होती, ना कोणी मंत्री, ना कोणी आमदार, ना खासदार, ना कोणी कार्यकर्ता त्यांच्या विरोधात बोलायला तयार होता. परंतु आता तर अण्णांचेच सवंगडी, अण्णांचेच म्हणजे एकेकाळचे मित्र म्हणा, किंवा त्यांची मोठी स्टोरी ती आता आपण सांगण्याची गरज नाही अण्णांची आणि मापारींची. तर ते सांगितल्यानंतर मग गाड झाल्यानंतर मला बाळासाहेब म्हटले की तुम्ही त्यांना सहकार्य करा त्यांच्या बरोबर. आणि मग माझं राळेगण सिद्धीत त्यावेळी सदाशिव मापारी राजापूरमध्ये त्यावेळी शेती करत होते,
आणि मग त्यावेळी आम्ही निवडणूक गावात घेण्याचा विचार केला आणि 20 वर्ष जवळजवळ अण्णांनी बिनविरोध सरपंच केले. आणि मग त्यावेळी निवडणूक आम्ही घोषित केल्यानंतर सदाशिव मापरींचं पॅनल आणि अण्णांचा पॅनल म्हणजे त्यावेळी आवटी जे होते त्यांचा पॅनल. तर निवडणूक झाली त्यावेळी आम्हाला पोलीस देखील आमच्यावर तक्रार की मुंबईतले गुंड आलेत असे. आता आम्ही काही गुंड नव्हतो. त्यावेळी एसपी आम्हाला प्रश्न विचारायला लागले राळेगणच्या स्टँडला, तुम्ही इथे कशासाठी आलात? त्यावेळी मी ते पत्रकार वगैरे आहेत आणि राळेगणमध्ये पहिलं इलेक्शन होतं तेव्हा आम्ही कव्हर करायला आलो. मग ते गप्प झाले. नंतर मग आम्ही गोपीनाथ मुंडेंनाही घटना कळवला. मित्रांनो त्यावेळी आम्हाला मशीन गनवाले सदाशिव महापौर आम्हाला 2-2 बॉडीगार्ड त्यावेळेस होते. तर ते असं गोष्ट असा हा जो सांगण्याचा एक मतिता अर्थ आहे मित्रांनो की आम्ही त्यावेळी एका ध्येय वेळानं फक्त शिवसेना एक शिवसेना. आणि मग अशा वेळी आम्ही सुद्धा अण्णांच्या विरोधात अण्णांचे काही भ्रष्टाचार असतील वगैरे आम्ही बोलणार असेल त्यावेळी एक जोश असतो माणसाला. त्यावेळी मागचा पुढचा माणूस विचार करत नाही आणि त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यांना विरोध केला होता मित्रांनो. असो आता त्यानंतर पुढे अण्णांची जी लोकप्रियता आहे ती वाढत चालल्यानंतर मग त्यांनी सुरेश जैन यांचा राजीनामा त्यांना जेलमध्ये पाठवलं. ते पद्मसिंह पाटील त्यांना जेलमध्ये. असं अण्णांनी अनेक प्रकरणं बाहेर काढल्यानंतर अण्णांची ख्याती देशभर पसरली आणि मग त्यांना अरविंद केजरीवाल असतील किंवा यद्दामानिया असतील, विश्वनाथ चौधरी असतील, असे अनेक कार्यकर्ते जे भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचं सोंग करत होते मित्रांनो. भ्रष्टाचाराविरोधात लढत नव्हते, भ्रष्टाचारातून स्वाहाकार कसा करायचा. आता जसं सहकारातून स्वाहाकार तसं भ्रष्टाचारातून स्वाहाकार, तसे यांचे खायचे दात वेगळे होते. मग हे राळेगण शुद्धीला यायला लागले. अण्णांना दिल्लीला निमंत्रण द्यायला लागले. मग दिल्लीला अण्णा गेल्यानंतर तिथे जंतर मंतरवर त्यांची उपोषणं सुरू झाली. जंतर मंतरला ज्यावेळेस अण्णांची उपोषणं सुरू झाली त्यावेळी त्यांना प्रचंड पब्लिसिटी मिळत होती. त्यात रामदेव बाबा असतील, कुमार विश्वास असतील, अनेक रती महारथी त्यावेळी त्या ठिकाणी त्या जंतर मंतरला येत होते. नंतर रामलीला मैदानावरती उपोषणं. अशा प्रकारे अण्णा मग एक ज्याप्रमाणे आपण म्हणतो छाग आहे, देशात छाग आहे असं म्हणतात. त्यावेळी तरुण पिढी देखील मै बी अण्णा अशा प्रकारच्या टोप्या घालून त्यांना प्रतिसाद देत होते, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत होते आणि देशभर प्रचंड एक अण्णांची क्रेज निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये काँग्रेसचं सरकार कोसळलं. इतके लोकप्रियता अण्णांना मिळाली होती या मित्रांनो त्यावेळेस. परंतु त्याचा खरा फायदा झाला तो केजरीवाल आणि त्यांची जी चांडाळ चौकडी होती त्यांना. त्याचप्रमाणे अण्णांच्या बरोबर गावातील जे सौंदर्य होते ते आज 100, 200, 500 कोटीचे मालक आहेत. जे अण्णाकडे शिपाई म्हणून काम करत होते त्याच 400-500 कोटीचे मालक आहेत. त्यामुळे अण्णा किंवा त्यांच्या बाजूच्या मंडळी काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत हे देखील तितकंच खरं आहे. आपला विषय आजचा काय होता? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अण्णा हजारे. अण्णा हजारेंच्या बरोबर कसे करोडोपती लखोपती झाले, मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी राजकीय शाखा आहे भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षात देखील गडकरींसारखे असे हजारो कोटींचे मालक असलेले स्वयंसेवक आहेत. देवेंद्र फडणवीसांसारखे मुख्यमंत्री आहेत, नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान आहेत. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ती मजबुरी होती कारण सत्तेच्या चाव्या हातात आल्याशिवाय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे ध्येय आहे ते पूर्ण होणं शकलं नसतं आणि म्हणून त्यांनी राजकारणात उडी घेतली. आणि मोदी म्हणतात त्याप्रमाणे ना खाऊंगा ना खाणे दूंगा. परंतु त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये नितीन गडकरींसारखे महाभ्रष्टाचारी मंत्री आहेत आणि अजून स्वतः बरेचसे असे मंत्री आहेत भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकारमध्ये आहेत. अजित पवारांवर तो 25,000 कोटींचा आरोप याच देवेंद्र फडणवीसांनी केला होता आणि गाडी भरून पुरावे घेऊन गेले होते. त्याच अजित पवारांना पावन करून याच फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री केलं. असो आता हा भाग पहिला झाला मित्रांनो. व्हिडिओ लांबत चाललेला आहे आणि आपला जो हा विषय जो आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अण्णा हजारे यांनी जे कार्याची सुरुवात केली तिला जी फळं आली ती कशी चाकतात हे लोक आणि कसे भ्रष्टाचार करायला लागले म्हणजे मूळ उद्देश जो दोघांचा होता त्याला कसा हारता या लोकांनी फासलाय त्यावरती आपण हे चर्चा करणार आहोत. हा मित्रांनो पहिला भाग आहे. अजून अनेक गौप्यस्फोट आपल्याला या विषयामध्ये मिळतील. मी अरुण आंधळे पाटील, भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि या चॅनलचा नवमहाराष्ट्राचा संपादक म्हणून आपणास विनंती करतो की आमचे जे इथून पुढचे जे भाग आहेत इंटरेस्टिंग आहेत मित्रांनो. अनेक गौप्यस्फोट आपल्याला पाहायला मिळतील जे आपण कधीही ऐकलेले नाही. असो आपण लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.